भाऊसाहेबाचं कुठं लपड फिपड नाही. भाऊसाहेब कस काय गाभण झालं? कस काय लपड नाही, कस काय लपड नाही. मंदा पाहिजे त्यांचं लपड आहे. हा बरोबर. मग नाही तेच कुठं ना झालेला दिसतोय आप. मंदा बाई नाही भाऊसाहेब का पण आयले कनेक्शन मागच्या आठवड्यात 5 झाले बरं का. राम राम भाऊसाहेब. कशाला आलाय बळ बरं ठीक ए यार काय काम आहे कशाला आलता ते मला लय महत्वाचं काम होतंय. आता काय काम आहे तुझं हा ते आपण- माझ्याकडे काय काम निघलं तू आता मधीच आता तुमच्याकडे नाही तर कोणाकडे सगळ्या गावाचं बघता ना तुम्ही काय बघतो गावाचं कामकाज. अरे मग गावाचं नळ कनेक्शन पाण्याचं पिण्याचं बघत असतो मी. मग ते कनेक्शनच बघायचं होतं. आता तुला कोणतं कनेक्शन घ्यायचं जेवणाचं. जीवनाचं नाही बाबा तसलं काय कनेक्शन देत नाही मी. ते जेवणाचं म्हणजे माझ्या लग्नाचं बघा ना जरा. येडं झाला का रे तू करून येण्याचं मी मला मी सांगा बरं. काय दलाल बिल आले का तू लग्न करून देऊ मग तुम्ही बरं तुमचं कसं काय केलं मग? कसं काय केलं अरे तुझं बघ ना दारू पिऊन पारतोय आतडे कातडे झाले ना चढून झालं ना ती. मग आता आता कोण लग्न करून असेल किडण्या तर लागलंच खराब व्हायला. तू काय कर माहितीये का 2 महिने दारू सोडून दे हम्म. लगेच तो लग्न लावून देतो. 2 महिने सोडून देऊ का? हा. मला सांगता आलं पाहिजे ना पुढं नाही भाऊ दारू बिरू काही व्यसन नाही त्याला. खोटं सांगा ना. नाही तसं नाही जमत. मला नेते ना उचलून नेते ना आतमध्ये कसं काय नाही ते? मग तुमच्याकडे काय कधी यावं का नाही तुम्ही कोणते आमचे अरे तू असे काम सांग ना मला नळाचं कनेक्शन घ्यायचे मला रेशन कार्ड काढायचे असं तसं ते काम करतो मी. काढायचं ना. काय काढायचं मॅरेज सर्टिफिकेट काढायचं ना आपल्याला. थोडं द्या जावर ना. तू साका नको डोकं खावर माझं 50 रुपये द्या ना. हे बरं पैसे नाही माझ्याकडे. द्या ना भाऊसाहेब द्या ना. तू आला ना द्या ना, ते द्या वेळ ना खाल्ला. भाऊसाहेब. हे पैसे नाही माझ्याकडे. द्या ना मी ते येऊन ग्रामपंचायतचा वाटा झाडून घेतो ना. आले नको नको हा तिथं ये मग तू नाही. वाटा झाडून घे मग देतो. मी आज- तू असंच केलं मागच्या वेळेस 50 रुपये घेऊन गेले आणि परत 50 दिवस दिसलाच नाही मला. नाही 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 बरं तसं जाऊन येतो ना नको 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 तू आधी वाटा झाडून घे मग देतो लगेच तुला पैसे. पळ पळ मी कामाचं चल जा पळ. बरं भाऊसाहेब एक गोष्ट बोलायची होती. बोल ते कामाली ती मंदाबाई कुठे दिस ना. ए बाबा कशाला काय वापड करतो कशाला तुला बांधा बाईन बिंदा बाई लय भारी दिसते. तू काय डोक्यात लागला का कोणी ऐकायचं बी मस्त काय? आहे पण हा, तुमचं एकदम आहे. ए, तिकडे अरे बी जा ना कामाला बाबा आलं तू. तिथं ए, सगळे आहे. कनेक्शन करून देतात तुम्ही. मी हे मग 50 100 दर पण हे तू तोडे ना असं बंद ठेव जा पळ. येऊ भाऊसाहेब. हा पळ बांधा बाईन बिंदा बाई नंतर चांगली आहे. आणि कोणाला काय म्हणू नको. नाही नाही मी कसं कोणाला काय म्हणतोय मग येच सकाळी सकाळी 100 ला चुना लागलाय. मंदाबाई येतो ए बाबा जा ना बाबा नाही ती घरात पळ नाही तर आणि इकडे 100 नाही राहू दे ना. जा पळ मग. रागट आहे बरं का माणूस. हा पळ प्रशंसा घेऊ. भाऊसाहेब गाभण आहेत. मरणार रे. भाऊसाहेबांनी मला सांगितलंच नाही. चांगला माणूस आहे राव. एवढ्या टेन्शन मध्ये भाऊसाहेबांच्या पोटात लोकांड हे सरपंच बाकीचे रस्ते खाते संडस खाते भाऊसाहेब लोखंड खायला लागले. त्याच्यामुळेच मारणार काय तोंडावून दाखवत नाही म्हणून थोडा काळा काळा पडलाय भाऊसाहेब. गावाला सांगावं लागेल. भाऊसाहेबांना आता थोडे दिवसच राहिलेत. काय असते सगळ्या इच्छा पूर्ण करावं लागते. चांगला माणूस आहे. मला 100 दिले. मांदाला जीवला येतो. अख्ख्या गावाला सांगावं लागेल. जपून ठेवावं लागेल. माझ्या अवघडच गोष्टी अक्षय इकडे ये. अरे लय मोठं काय माहिती मी बाबा तुला काय अरे इकडे हो काय येतो यासाठी सांगू? या 2 मिनिटं बस खाली. अरे काय झालं मला सांग. काय झालं तुला काय झालंय का? मला काय नाही झालं. मग सांग ना मला. मला काहीच नाही झालं. ते आपले भाऊसाहेब नाही का ग्रामपंचायत झाले. गेलं काय? नाही गेले. मग त्यांना झालं काय नाही. होईन काय होईन. काय चंदू मी सहज गेलतो भाऊसाहेबाकडे. मग काम होत. हा माणूस लय चांगला आहे. नाही चांगलं आहे सरपंच. भाऊसाहेब आहेत ते. हा भाऊसाहेब 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 आहेत ते. भाऊसाहेब. सरपंच भाऊसाहेब. मी त्याच्या घरी जात नाही. भाऊसाहेब भाऊसाहेब मी घरी गेलो. माझं काम होत गेलो. बिचारायला सांग
शांत बसलेलो होतो. त्याला त्याचं भरण दिसलं काय तो भरून काहीच बोलला नाही मला. गेले बाई अरे भाऊसाहेब. नाही गेला नाही. अजून. मग मी बाहेर आलो. हा. मला रिपोर्ट वाचलं मला सापडायला दिसलं तिथं काय होत त्याच्यात? भाऊसाहेब गाभण अयो गाभण होय. आणि मारणारच. अयो आता कसं होईन गावचं? कसं होईल काय मी अयो, तू ये की बरं ये की मग बघू आपण. थोडे दिवस राहिले थोडे. अयो भाऊसाहेबाचं कुठं लफडं फिपडं नाही. भाऊसाहेब कस काय गाभण झालं? कस गेला पड नाही कस गेला पड नाही म्हणता पाहिजे त्यांचं लय पुढे. हा बरोबर. मग नाही तेच कुठं ना झालेला दिसतोय आप. मांदा बाई नाही भाऊसाहेब गाभण आणि मारणार वरून पोटात लोखंड. हे सांगावं लागेल सगळ्याला. थोडे दिवस झाले चांगला म्हणत आहे भेटो काय इच्छा बेच्या पूर्ण करू. चल बर तू पी बरं आधी थोडी. नाही मी चालतो पितो ना. चल सर गावात सांगावं लागेल आपल्याला. तू चल माझ्या संग भाऊसाहेब आपला माणूस आहे. जीवा भावाचा भाऊसाहेब आपल्या मग. गावाला गरज आहे भाऊसाहेबाची. मी गरज आहे. चल बर. थांबा थांबा, काय झालं काय झालं काय झालं? तुम्हाला दारूला पैसे नाही भेटले का? अरे झालं काय सांगा ना, तुम्ही चाललो सांगतो काय झालं? आपले भाऊसाहेब नाही का हा काय झालं त्यांचं? नाही जाणार 2 दिवस जाणार आहे. कस काय कुठं? त्यांच्या पोटात ना लोखंड आहे. एवढं 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 अरे तुम्हाला झाले वाटतं, तुम्ही जा. नाही, बरं, नाही, अरे नाही, खरंच सांगतो नाही. मी काय त्याला खोटं बोललो. मी माझ्याकडे शेपूत खरं सांगतोय. अरे याला लय झाली आणि तुला पण लय झाली. वास तुम्हाला मारायला खोटं वाटतं का हा? खोटं वाटतं का अरे मला सांग, त्यांचं पोट कस काय जाईन? काय माहिती कसं काय गेलं पण बिचारे किती चांगले आहेत. किती काम करतात गावाची. नाही ना, पण माझं वाटोळ होईल ना भाऊसाहेब गेल्यावर. कसं काय लोकांना तुमचं होतं का लोकांना दादा मला पोरगी बघणार होते ते. मग चला ना चांगला माणसाला कसं आपण खरं सांगताय ना, काही नका सांगू. आमचा विश्वास नाही का? तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार नाही, आहे? खरं तुमच्या आई सांगतो. बापाचा विश्वास नसेल तुमच्यावर. नाही एवढं ठेवा फक्त भाऊसाहेब जाणार आहे. चला. भाऊसाहेबाचं अवघड झालं. ए, हो, ऐका हा. ऐका बेवड्यांनो, हे जर खोटं निघलं ना, खोटं तानू तानू मारी ना दोघांना मी. खोटं अजिबात नाही निघणार. खोटं नाहीच निघणार. तुम्ही चला म्हणजे खरंय खरंय भाऊसाहेब कसं काय होऊ शकतं रे? काय माहिती भाऊसाहेब. थांब ना भाऊसाहेब. अरे ऐका ऐका ऐका, 2 दिवस आहे त्यांच्याकडे. हा, 2 दिवस आहे. अरे मग असं तुम्ही रडल्यावर त्यांना कळन ना, कळल्यावर त्यांना काय वाटन? हा त्याच्यामुळे काय काय करायचं माहिती का, आता भाऊसाहेबांकडे जाऊन त्यांची काय इच्छा बिच्छा असतील ते पूर्ण करू. हा काय खायचं प्यायचं सगळं द्यावं लागेल. प्यायचं देऊ आम्ही. नाही भाऊ खायचं तुम्ही द्या. बरं तुमच्याकडे 4-5 येतं का? आम्हाला सगळ्या गावात सांगावं लागेल. नाही मी सांगतो ना माझ्या तोंडाने, तुम्ही ना नाही, 4-5 नाही, होते ना. आम्ही सांगणार सांगेल. नाही मी सांगतो जावं लागेल. मला पोरगी बघणार होते 2 दिवसाच्या आतमध्ये, ते माझं उरकून घेतो, मग गेलं तर गेलं ते भाऊ. चांगलं आहे, चला मला राहत नाही. आज आहे ना भाऊसाहेबांना मॅचं ना मटनच खाऊ घालते मस्त पैकी तरतरी. काय रे? मारलं की काय? काय मारलं? दिसलं की लगेच मिठी मारायची होय? हा? काय झालं बॉम्बलायला? थांबा. अरे हे असलं मला खपणार नाही. अरे थांबा 2 मिनिटं. तुमचं नाव आहे ना, मी भाऊसाहेबांना सांगते. तर म्हणते, थांबा. अरे थांबा, रडू नका ना. काय झालं? रडू नका ना, थांबा ना. काय मालकाच्या नावाने ना हे करू नका बरं, ओरडू नका बरं. मंदाबाई ऐका, काय झालं माहिती का? हा काय झालं? म्हणजे तुम्ही जास्त मनावर घेऊ नका बरं का. काय झालं ते काय? सांगतो. अरे थांब ना, अरे सांगतो भाऊसाहेब काय जास्त दिवस नाही राहणार. काय हे गप्प आहे. मारणार रे भाऊसाहेब मारणार रे. अहो, अरे त्या जिबीला काही हाडबीड आहे का नाही? अरे ते पितो जरा चढली पिडली वाटतं याला, काही बी बोलायलाय. लोखंड भाऊसाहेबाच्या पोटात काय? लोक केवढे? एवढं भांडण करू आहे. नका. अयो! आता म्हणता बाईकडे कोण बघायचं? मी आहे ना. ए बाबा, काय तुझं चालू आहे, हा? काय रे माझं की काय? हा? येऊन जायला. याने लाकडाने सुटकी. माझं नाही ते सांगू नका त्यांना. तुला सांगते ना मी, लांब राहायचं बाहेरपासून. इथं काय चाललंय काय माझं काय लय? लांब राहा, शांत बसा, मी सांगतो. ऐका ना, आपल्यावर काय आलंय, काय परिस्थिती आहे, तुम्ही करताय काय? मंदाबाई ते काय आहे, आता त्यांचं असं म्हणजे होणारच आहे. आता ते 2
किती दिवस राहतील ते. हे बोलते ते खरे खरंय खरंय ते. मग म्हणून मी आता ना आपल्याला त्यांना सावरायला जायचंय, त्याच्यामुळे तुम्ही तेवढं भेटले म्हणून तुम्हाला सांगू राहिलो. रडू नका रे. मला काही समजा तुमचं काय चालू काही नाही. इथे दुःखाचा प्रसंग आहे, तुमचं काय चाललंय? आपल्या जाणार आहे मंदाबाई. तेच झाले. ते सगळं जाऊ द्या. इथं अजून त्यांनी माझा हप्ता क्लिअर केला नाहीये. आम्ही करू ना तुमचा हप्ता गेले. पण मी त्यांच्याकडेच काम करते, मग तेच माझं करणार ना क्लिअर. भाऊसाहेब गेले आमच्याकडे या ना. माहित नाही अजून त्यांना काय झालंय. तुम्ही असं रडल्यावर त्यांच्या जाईन ना आता, मग त्यांना कळन ना मला काय झालं. मग कळून द्यायचं नाही आपल्याला. मंदाबाईचं असणार आहे. काय सांगू शैलेश भाऊ, काय सांगू तुम्हाला. अहो त्यांना मटण लय आवडतं ना, म्हणून लाकडं आणले होते व मी त्यांना मटण खाऊ घालायला. पण आता त्यांच्या टिरडीवरच लाकडं पुरावं लागते. बरं मंदाबाई, तुमची शेवटची इच्छा आहे तेवढी पूर्ण करा. चुलीवरच कशातलं तुमचं मटण ऐका ना, कोणाचं मग मटण आपल्याला खाऊ. तेच करायचंय, तेच करायचं. पण त्यांना कळून नका देऊ ना की ते जाणार आहेत म्हणून. मला सांगा आता, 2 मिनिट इकडे वर ये. तो वाशीवर राहिला, तू थांब जरा. मला सांगा, एखादा माणूस आजारी आहे, हा? आणि त्याला जर कळालं की तो आजारी आहे, मग तो अजून खचून जाईल ना. आहे 2-3 दिवस, तर मग राहून द्या ना त्याला. हा? कशाला सांगता, मी तेच सांगू त्यांना. आरडाओरडा करू नका. त्यांची काय इच्छा असेल, काय खायचं प्यायचं, त्यांना काय करायचं, तर आपलं काम आहे ना त्यांना पुरवायला पाहिजे म्हणून. त्यांना आणि जर त्यांना कळालं, आणि तुम्ही आता रडताय आरडाओरडा करताय, जर त्यांना कळालं की मी मला आजार आहे आणि पोटात लोखंड आहे, गेल्यावर काय करणार मग? जास्त घेणार का नाही? बरोबर पॉइंट आहे बरं का शैलेश भाऊचा. विषय कसा झाला होता की कोरोनाचा पिरियड आला होता बघा. कोरोनाच्या नावाने ना सगळं मरायलाच लागले सगळे. मग ऐका, मग झालं ना. आता आपलं काम आहे की नाही, तुम्ही आता मटण बनवून आणणार आहे ना, मटण खाऊ घाला. हा, मी मटण खाऊ घालते. सांगावं लागलं की गावात. चला काय आहे तुमची तारा? काय शैलेश भाऊ, काय मित्र तुमचे? सांगावं लागेल ना. या असं असतं का कुठं? चला मला लाकूड देता का तेवढं? लाकूड आता लाकूड. चला ना मंदाबाई. पाटील इथं. हल्लं काय कोणी? आणलं नाही त्यांना. पाटील, अरे थांबा ना. ते काय झालं, ते आपले भाऊसाहेब आहेत ना, त्यांच्या ना पोटात एवढं लोखंड आणि ना म्हणजे ते 2 दिवसच जगणार आहे असं म्हणजे कळालं. त्याच्यामुळे ते रडते थोडं. शिपिले पण तू काय पेल्याला वाटत नाही. पाटील तुम्हाला एवढं लोखंड भाऊसाहेबाच्या पोटात. अहो ते काय इथं मी पिले नाहीये, मी सांगते तुम्हाला. अहो भाऊसाहेब कडले कमी दिवस राहिले तो, आता कसं होणार सगळ्यांचं? आपण काय करायला पाहिजे माहिती का पाटील? आता ना त्यांची काही इच्छा असेल ना शेवट, म्हणजे काय त्यांना खायचं प्यायचं, म्हणजे त्यांना वहिनीला पण माहित नाही. त्यांना सांगितलं तर मग दोघांचं म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण केलं पाहिजे ना. त्याच्यामुळे आपलं तरी जावं लागेल त्यांच्या. दौंडी फिवडी झाली का? दौंडी फिवडी झाली गावात भाऊसाहेब दुःख दे म्हणून. मी सांगितले स्वतः, मला सर नाही होत. किती चांगला माणूस आहे. तुला कोणी आणि सांगितलं? आपलं कर्तव्य आहे की तुला नाही. कोणी सांगितलं? मला कळालं ते सगळं. कळालं? भाऊसाहेब तोंडावर दाखवत नाही, आणि वाटली पोटात आहे त्यांच्या. भाऊसाहेबांची शेवटची इच्छा म्हणून त्यांना न्यायची. भाऊसाहेब दारू प्यायचं काय? असली इच्छा मग शेवटची. असली इच्छा तर चल. मग चला बघावं लागेल काय. चला ना बघूया चल चल लवकर. चल चल चल. उशीर नको बरं. आता रडू नका रे तुम्ही. भाऊसाहेबाची मंडळी काय माहितीच नाही काही. बरत ना तुम्ही. अहो तुम्ही ना बरी आहे. मला नाही हो, काय झालंय का? काही नाही. मी काय म्हणतो, तुम्ही एकदम स्थिर राहा. म्हणजे काय हा भाऊसाहेब झोपले का आराम करतात का? नाही बाहेर गेले. अहो पण अशा ह्याच्यात परिस्थिती त्यांना बाहेर नका पाठवू जाऊ. अहो ते कुणाच तरी रेशन कार्ड काढायचं होतं, तिकडे गेलेत. बघा बघा किती कामाचा माणूस आहे. कोणाचं काही ना काही काढायचाच असतो. कागदपत्र म्हण, आधार कार्ड, राशन कार्ड. ते सगळं जाऊन द्या ताई, तुम्ही काळजी करू नका. दुःखाचं तर काय हो,
चालूच असतं दुःख ते. पण नाही का तुम्ही जरा ना तुम्हाला स्थिर ठेवा नाही का. हा म्हणजे आपण सावरलं पाहिजे, म्हणजे आपण सावरलं ना तुम्ही असं आता गडबडू नका, काय नका, मस्त टेन्शन घ्यायचं पडन नाही. फरक लागल रांकीला. काहीच नाही विषय. आणि ना खाणं पिणं जरा टायमिंग वर ठेवा. सतत तब्येतीची आबळ गबळ करून घेऊ नका. देवाचीच इच्छा म्हणायची. काय आता? आली तुमच्या वेळ आता काय. पण झालंय नाही, काय नाही, काय म्हणजे वहिनी सांगतो तुम्हाला, म्हणजे नका भाऊसाहेबांना आहे ना, म्हणजे लवकर जेवण द्यायचं, त्यांना पाणी बिणी काय लागत काय नाही, मला म्हणजे औषध काय काय गोळ्या. लागतंय ते सगळं द्यायचं. नाही म्हणायचंच नाही, हा कोणत्याच गोष्टी नाही म्हणायचं सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या त्यांच्या. भूक नाही म्हणलं तरी खायला घालायचं. घालायचं. हा फळ आणा, चिक्कू, सफरचंद ते तेवढं. आता नाही खाणार तर कधी खाणार मग. हा, मग म्हणजे त्यांना म्हणजे त्यांना काय आवडत सांगा बरं, आपण लगेच आणून लगेच काय आवडतं? गोड बोलायचं सगळं. म्हणजे त्यांना आहे ना चिकन बिर्याणी, चिकन लॉलीपॉप, परत चिकनचा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, अजून ते रोटी भाकरी, दारू फिरू तसलं नाही. लोखंड नाही आवडत. अरे नाही म्हणजे आवडतं ना त्यांना, आपण आणू त्यांना हा सगळं आणू. चांगला. हा. सगळं खाऊ घालायचं. मग काय तर एवढं डोळ्यासमोर चांगला माणूस खाताना आहे. बघायचंय भाऊसाहेबाला. एवढं आणणार तुम्ही, जास्त पण आणा, मग मी पण पण मी काय खाईन. म्हणतो, तुम्ही काळजी घ्या आता काय. वहिनी तुम्ही भाऊसाहेब तुम्ही नका मला म्हणले होते तुमच्यासाठी पोरगी भेटली माझ्यासाठी. राहू दे इथं. नाही मग ते 2 दिवसाचं आता उरकलं पाहिजे ना, तर मग माझं आउट बोललं चाललं तर रांकेला लावून दिलं म्हणजे. म्हणजे 2 दिवसांनी कोण गावाला जाणार? तुम्ही गावाला जाणार का? नाही म्हणजे 2 दिवसाचं आज उरकलं. दोन दिवस काय म्हणजे तुम्हाला माहित नाही का, भाऊसाहेबांकडे फक्त 2च दिवस राहिले मरणार आहे भाऊसाहेब. म्हणजे काय होते? लोखंड आहे, लोखंड. लोखंड आहे. एवढं तोंडवर बघित नाही. तिल धरा. ताई, तुम्हाला म्हणलं होतं नको काळजी करू. काळजी घे बा. आम्ही आहोत ना सगळे. तोंडाला हा, काही टाका झालं तरी माणसाच्या. मला माहिती आहे त्याला जीव लावी ते तुम्हालाच नाही कळत. रडू नको रडू नको. नवरा जायचं म्हणलं लेकराला रडायला यायचं. लय जीव लावायचा. तरीच म्हणलं ती एवढ्यात गप गप करत काही बोलत का नाही, काही सांगत का नाही. लोखंड बोलून देत नाही माणसाला. म्हणतो काय असे कायला शॉक पाहिजे लोखंड खूखंड खायची. हा ना. होत असतं ते. खाल्लं नसतं. खाल्लं वहिनी, रडू नसतं. नका तुम्ही. चुकीच्या ठिकाणी बसला असं एका गेल्या आठवड्यात भाऊसाहेबांनी केलं घर मंजूर. सगळ्यांची कामं चांगली. लय जीव त्या बायकोवर त्या भाऊसाहेबाचा. तुम्ही नका काळजी करू. तिला सावर जरा. धीर घ्या. अरे तुझं काय आता हे पोरीने काय करायचं. तू काय बोलायला? तू कोण रडती? गोळ्या खाल्ल्या का तुम्ही. पुढे घ्या त्यांची काळजी घ्या. पिसा नको जाय मिली काय? लोक इकडे तिकडे. मग कोण रडती मग? आई मी पागल पिगल झाले काय? हो भाऊसाहेब मी काय- बाई, ऐकायला मरण. अरे पण तू रडती का म्हणून? आणि एवढं का मग गोळा झाल्यात? काय नाही तुम्ही भाऊसाहेब, तुम्ही कसे आहात? बरे आहात ना? तुम्हाला ताप बीप काही ताप नाही. अरे झालंय काय यार? हो, tension अरे घ्यायचं तू पण जोरात नाही. तुम्हाला काय कौशल्य? इकडे तिकडे घुसल्यावर मग मला ऐकून द्या ना भाऊसाहेब. थोडी घेत तुम्ही. काय झालंय? थोडी घ्या. यार गप्पास मी नाही पियत. सकाळी तुला पैसे दिले त्यासाठी आणि परत आला की घेऊन माझ्या एवढं. ह्या शेवटची इच्छा बरं राहते. आता आम्ही नाही करणार. पाटील तुम्ही येडे झाले काय यांसोबत? आपण आता काय अहो तसं नाही. ते काय झालंय कुणाला सांगता येईना. आज काय झालंय? तुम्ही मला नाही सांगितलं माझ्यापासून लपून ठेवलं. मी काय म्हणतो, फरक माहित नाही. ऐका ना तेवढं 2 दिवसात आहे ना ते माझ्या पोरीचं बघा आणि म्हणजे ना तुम्हाला 2 दिवसाच्या आत झालं आणि तेवढं बघा ना तर. आणि 2 दिवसात काय आम्हाला सांगायचं चांगल्या दवाखान्यात नेलं असतं ना आपण. कोणाला काय आले तुम्ही बायकोला बी नाही सांगितलं राव. एवढं मला काय मोठं. आले काय झालं म्हणजे पोटात लोखंड आहे तुमच्या. तुम्ही मरणार आहे. तुला कोण म्हणलंय यार गबस लोकांनी माझ्या पकड कोण म्हणलं तुला रिपोर्ट बघितलेत मी. कसं रिपोर्ट बघितली तू माहिती तुमचे रिपोर्ट बघितले मी. पाटील येडे डोक्यात येडं आलं की. खोटं कशाला बोलून ते? मी खोटं बोलतोय. प्रसन्न जाधव गाभण पोटात लोखंड आहे, मरणार 2 दिवसांनी. आज रिपोर्ट गाभण? हा. आता मी गाभण राहीन का येडे राव येले याला माझी शपथ नाही नाही यार, तू पण थांबा ये रिपोर्ट काय माझा रिपोर्ट काय काय ते मोकर घेऊन प्रसन्न जाधव मरणार आहे की नाही 2 दिवसांनी. पोटात लोखंड आहे की नाही. अरे याड्या
हे गायचा रिपोर्ट आहे बाईचा नाही गायचा आमच्या गायचा म्हणलं म्हणजे गायनी लोखंड खाल्ले तिच्या पोटात लोखंड आहे मग त्याच्यावर तुमचं नाव कसं काय मग मग त्याच्या मालकाचंच नाव येईन ना का गायचं नाव येईन मला आहे ना वाटलं होतं नाही, हे ना, नाही, देवडे आहे ना. नाही नाही तुला देवडे आहेत ना. लाज वाटली पाहिजे तुला माझा नवरा मारलं तर काय पार आणि परत पाव ठेवायचं नाही माझ्या दारात कळलं का आमची तरी काय चुकी आहे? आपण जर रिपोर्टच नाही मागितला यांच्या बोलण्या भरोसा ठेवला आम्हाला काय माहिती मालकाच्या नावानेच येईन ना बरोबर आहे चुकलं आमचं भाऊसाहेब हा याचं बेवड्यांचे नाते निघा रे तुम्ही पण निघा लवकर. ते मला खरंच मला पण असं भरोसा नव्हता त्यांच्यावर तुला कळत नाही का तू रडायला लागली आता मला काय माहित होतं काय रिपोर्ट पाहिला होता काय मी अरे पण तू मला फोन करायचा ना रडायच्या आधी मला काय माहिती आता तरी रडायचं थांबशील का बाई काय नाही त्याचे म्हणजे ते अहो, पण सगळं झालं पण माझी गाय मारणार आहे त्याचं काय गाय यार पण ती बरं झालं ना भाऊसाहेबाचं गायीवर गेलं आम्ही तर काय आता रिपोर्ट बाहेर कस काय पडला गायचा अहो ती सकाळी आलता मिस तुला ठेवला अक्कल होता नाही त्याच्यामुळे एवढा वापाट झालाय ना, त्याच्यामुळे झालंय आपण मिस ठेवला होता मला काय माहिती गायचा आहे का माणसाचा आहे का अहो तुमच्यासाठी चुलीवरचं मटण करायचं होतं त्यासाठी लाकडं घेऊन आले होते पण या गाबड्यांच्या नादाने ते लाकडं फेकून दिले मी बाई बाई ही बायको ही कामाला कामाला आहे कामाला आमच्याकडे आहे त्यांच्या. बरं सगळीच काम चहा पाच चहा तू ठेवते का ही मी का ठेव ती आहे की चला स्पेशल चहा पाच भाऊसाहेब सगळं तिथे बरं असो का ते 2 दिवसात बरं आहे चला बाबा 2 दिवसात जाऊ अजून मला मारलं